कुणी कुणाचं कायमस्वरूपी शत्रू नसतं की कायमस्वरूपी मित्र सुद्धा नसतं. कायमस्वरूपी टिकणारे केवळ हितसंबंध असतात आणि हे हितसंबंध जपण्यासाठी ते जपण्याची स्वार्थी वृत्ती असते. आपले हितसंबंध जपण्यासाठी, समान हितसंबंध जपण्यासाठी दोन पक्ष एकमेकांच्या जवळ येतात, एकमेकांचे मित्र होतात आणि आपले हितसंबंध जपले गेले, त्यांचं रक्षण झालं की त्यानंतर हे दोन्ही पक्ष एकमेकांचे मित्र राहतीलच याची कोणतीही शाश्वती देता येत नाही. काही वेळा तर ते एकमेकांचे शत्रू सुद्धा बनतात, कारण वेगळ्या प्रकारचे हितसंबंधांच्या रक्षणासाठी त्यांना एकमेकांशी शत्रुत्व पत्करून दुसरे मैत्रीचे संबंध प्रस्थापित करावे लागतात. आणि हे केवळ राजकारणामध्येच घडतं असं नव्हे, तर व्यवहारात सुद्धा असं घडतं. नेहमी असा अनुभव येतो. या संबंधीचीच ही महाभारतामधील एक कथा. पितामह भीष्मानी युधिष्ठिराला कथन केलेली ही कथा, महाभारताच्या शांती पर्वामध्ये ही कथा पितामह भीष्मानी युधिष्ठिराला कथन केलेली आहे. कुरुक्षेत्र युद्ध संपल्यानंतर, कौरवांचा पराभव आणि अंत झाल्यानंतर, पांडव विजयी झाल्यानंतर हस्तिनापूरच्या सिंहासनावर युधिष्ठिराला अभिषेक करण्यात आला. सम्राट म्हणून त्याचा अभिषेक झाला. त्यानंतर राजधर्माची गूढ रहस्य समजावून घेण्यासाठी काही ऋषीमुनींना घेऊन युधिष्ठिर पितामह भीष्मांना भेटण्यासाठी आला. पितामह भीष्म कुरुक्षेत्रावर शरशय्येवर, बाणांच्या शय्येवर अजूनही पडलेले होते. त्यांचं प्राणोत्क्रमण झालेलं नव्हतं. प्राणोत्क्रमणाची योग्य वेळेची वाट बघत पितामह भीष्म अजूनही शरशय्येवर पडलेले होते. आणि त्यांना भेटण्यासाठी युधिष्ठिर गेल्यानंतर युधिष्ठिराला भीष्माचार्यांनी शांती पर्वामध्ये ही अशी कथा सांगितली. ही एक रूपक कथा आहे. अशा अनेक रूपक कथा पितामह भीष्मानी राजधर्माची गहन रहस्य समजावून सांगताना युधिष्ठिराला सांगितले आहेत. त्यापैकीच ही एक कथा. तर कथा अशी आहे. एका विशाल अशा वटवृक्षाच्या खाली भूमीमध्ये बीळ करून एक उंदीर राहत होता. त्याचं नाव पलित. त्याच वटवृक्षाच्या आधारानं त्या वटवृक्षाच्या एका फांदीवर नेहमीच एका मांजराचा सुद्धा मुक्काम होता. त्याचं नाव लोमश. आणि त्याच्या या वटवृक्षाच्या आसपासच एक मुंगूसही होतं, एक घुबडही आपलं घरटं करून राहत होतं. आणि या वटवृक्षाच्या खाली नेहमी एक शिकारी, एक पारधी आपलं जाळं पसरून ठेवी. संध्याकाळच्या वेळी तो येई आणि आपलं जाळं वटवृक्षाखाली पसरून ठेवी. आणि सकाळ होता होता त्या जाळ्यामध्ये जी काही सावजं सापडलेली असतील ती सावजं पकडून तो आपलं जाळं गोळा करी आणखी निघून जाई. हा त्याचा नेहमीचा क्रम होता. एकदा या जाळ्यामध्ये योगायोगानं लोमश हे मांजर सापडलं. ते जाळ्यामध्ये अडकून पडलं. हे लक्षात आल्यानंतर पलित या उंदराला खूप आनंद झाला, कारण त्याला नेहमीच मांजराची भीती वाटत असे. पण आता मांजर जाळ्यामध्ये सापडलेलं असल्यामुळं त्याला मांजराची भीती न बाळगता अगदी बिनधास्तपणे कुठेही फिरता येणार होतं. त्यामुळं त्याला आनंद झाला. त्याच वेळी त्या उंदराच्या असं लक्षात आलं की या जाळ्यामध्ये एक मांसाचा तुकडा अडकलेला आहे. तो तुकडा खाण्यासाठी उंदीर जाळ्याच्या जवळ गेलं. अर्थात जाळ्यामध्ये जरी उंदीर गेला तरी सुद्धा तो जाळ्यामध्ये काही अडकणार नव्हता, हे निश्चितच, हे स्पष्टच आहे. त्यामुळं उंदराला काही जाळ्याची भीती नव्हती. तो जाळ्याच्या जवळ गेला आणि त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की एक मुंगूस आपल्यावर झडप घालण्यासाठी टपून तिथंच जवळ बसलेला आहे. आणि दुसरंही एक त्याच्या लक्षात आलं की जर
जाळे सोडून आपण आपल्या बिळाकडे पळण्याचा प्रयत्न केला तर तेवढ्याच अवधीत आपल्यावर झडप घालून आपला प्राण घेण्यासाठी अ, या वटवृक्षाच्या उंच अशा फांदीवर एक घुबड बसलेलं आहे आणि ते आपल्याकडेच रोखून बघत आहे. म्हणजे उंदराच्या चोहों बाजूला आता मृत्यू होता. फक्त मांजरच नव्हतं तर मुंगूस होतं आणि घुबड सुद्धा होतं. मग या मधून या संकटामधून सुटण्यासाठी उंदरानं ठरवलं की आपणासाठी आता सुरक्षित जागा एकमेव आहे ती म्हणजे जाळ्यामध्ये, मांजराच्या जवळपास. अगदी खूप नजीक नव्हे, पण त्याच्या आसपास आपल्यासाठी सुरक्षित जागा आहे. मग त्यानं मांजराशी तह करण्याचं ठरवलं आणि तो हा उंदीर मांजराला म्हणाला की या जाळ्यामधून सुटण्यासाठी मी तुझी मदत करेन, पण त्या बदल्यात तू माझं रक्षण या मुंगसापासून आणि घुबडापासून केलं पाहिजेस. नाईलाजानं मांजरानं उंदराचा हा प्रस्ताव मान्य केला. मग उंदीर जाळ्यामध्ये शिरला आणि तो अ, सुरक्षित अंतरावर, मांजरापासून सुरक्षित अंतरावरच थांबला. आता मांजराच्या जवळपास हा उंदीर असल्याचं पाहून मुंगसानं तिथून काढता पाय घेतला, कारण आता काही उपयोग नव्हता. अ, उंदीर तर जाळ्यामध्ये घुसलेला होता. आणि मग त्याच वेळी घोबड्याच्याही हे लक्षात आलं की आता आपण उंदराला पकडू शकणार नाही, म्हणून घुबडानं सुद्धा आपलं लक्ष दुसरं काही सावज आपणाला सापडतं का खाण्यासाठी हे बघण्यासाठी दुसरीकडे आपलं लक्ष वळवलं. आणि मग उंदीर हळूहळू ही जाळी कुरतडू लागला. त्याचं हे हळूहळू चाललेलं काम बघून मांजर त्याला म्हणाल, अरे इतक्या हळूहळू जाळी का कुरतडतो आहेस? त्वरा कर, थोडी गडबड कर आणि जाळी कुरतडून टाक, म्हणजे आपण या जाळ्यामधून बाहेर पडून जाऊ. पण उंदरानं जाळं कुरतडण्याची कुठलीही घाई दाखवली नाही. तो आपलं आपलं काम हळूहळूच शिस्तीत करत राहिला. मग मांजर त्याला म्हणाल, तुला अशी तर भीती वाटत नाही ना की हे या जाळ्यातून बाहेर पडताच मी तुला खाऊन टाकीन? मित्रा, आता आपण तह केलेला आहे, आपण मित्र झालेलो आहोत. आणखीन तुझं रक्षण करण्याची जबाबदारी आता माझी आहे. यापूर्वी माझ्याकडून तुला जो काही त्रास झाला असेल त्याबद्दल मी दिलगीर आहे, पण इथून पुढे मात्र माझ्याकडून असा कोणताही त्रास तुला होणार नाही. तेव्हा तू जाळी अ, वेगानं कुरतडून टाक आणि आपण पारधी येण्याच्या आत या जाळ्यामधून बाहेर पडूया. उंदरानं कुठलीही गडबड न करता आपलं काम शिस्तीतच सुरू ठेवलं आणि उंदीर म्हणाला की हे जाळं जवळजवळ मी सगळंच्या सगळं कुरतडीत आणलेलं आहे. आता फक्त त्याचा काही थोडासा शेवटचा भाग कुरतडायचा राहिलेला आहे. जेव्हा मला पारधी थोडासा दिसायला लागेल, दूरवर दिसायला लागेल, त्यावेळी मी हे जाळं पूर्णपणे कुरतडून टाकीन आणि आपणा दोघालाही या जाळ्यातून सुरक्षितपणे पारध्याच्या हाती न सापडता इथून जाळ्यातून बाहेर जाता येईल. त्यामुळे तू काळजी करू नको. आणि अशा प्रकारे मग उंदीर आणि मांजर दोघंही जाळ्यामध्ये रात्रभर अडकून पडले. सकाळच्या वेळी जवळजवळ सकाळ होत आलेली असताना दूरवर उंदराला पारधी येताना दिसला. पारधी येताना दिसल्यानंतर उंदरानं चटकन जाळ्याचा राहिलेला भाग कुरतडून टाकला आणि मग पारध्याच्या भीतीनं मांजर चटकन उडी मारून जाळ्यातून बाहेर पडलं आणि फांदीवर या वटवृक्षाच्या फांदीवर चढून बसलं आणि उंदीर झटकन आपल्या बिळामध्ये घुसला. त्यानंतर जेव्हा जेव्हा उंदीर मांजराला दिसे त्यावेळी मांजर त्याला म्हणत असे की मित्र, आता तुला मला घाबरण्याची काहीच आवश्यकता नाही, आपण मित्र झालेलो आहोत. पण उंदीर मांजराला म्हणाल की शहाणे लोक, आपण मैत्री कधी करायची आणि
आपण मैत्रीमध्ये तटस्थ कधी राहायचं या संबंधी पूर्वक निर्णय घेतात. कदाचित तू मला खाणार नाही, तू मला मारणार नाही, पण तुझे इतर आप्तेष्ट त्यांचं काय? ते तर काही माझे मित्र झालेले नाहीत. ते मला त्यांना मी कुठली मदतही केलेली नाही. त्यामुळं ते मला खाऊ शकतात, मला मारू शकतात. आणि शिवाय कुणी सांगावं तुझा विचार बदललाच, तर तू माझ्यावर हल्ला करणारच नाहीस. याची तरी काय खात्री देता येईल? आपली मैत्री ही मृत्यूच्या भीतीपोटी निर्माण झालेली होती. आता ते भय सरलेलं आहे आणि त्यामुळं आपली मैत्री ही एवढी घनिष्ठ राहिलेली नाही. आणि त्यामुळंच शहाणे लोक ज्याप्रमाणे सांगतात की अम, आपण मैत्री कधी करायची, ती टिकवायची कधी आणि तटस्थ कधी राहायचं या संबंधी विचारपूर्वक निर्णय घ्यावा. हे जे शहाणे लोक सांगतात त्यांचा विचार करूनच, त्यांचं मार्गदर्शन स्वीकारूनच मी आता आपली मैत्री असली तरी सुद्धा तुझ्यापासून सुरक्षित अंतरावर राहणंच पसंत करीन. धन्यवाद.